नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जनरल सायन्स 6th स्टँडर्ड यामधील लेसन नंबर 2 द लिव्हिंग वर्ड या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूया 2nd नंबरच्या लेसनचे क्वेश्चन आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फिल इन द ब्लँकचा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला खाली ब्रॅकेट्स दिलेले आहे, ब्रॅकेट्समध्ये आन्सर दिलेले आहेत. तर आन्सर तुम्ही चॉईस करून राईट करायचे आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक दिअर ओन फूड्स इज कॉल्ड डॅश डॅश. तर बघा, जे प्लांट्स जे आहे, वनस्पती आहे, ते स्वतःचा अन्न प्रकाश संश्लेषणाद्वारे म्हणजेच फोटोसिंथेसिस पद्धतीने तयार करत असतात. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स राईट करा. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, टू इनहेल डॅश डॅश अँड द एक्झल डॅश डॅश इज कॉल्ड रिस्पिरेशन. तर या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड ही फिल इन द ब्लँक्स राईट करायची. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे बघा, द एलिमिनेशन्स ऑफ वेस्ट सबस्टन्स फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड डॅश डॅश. तर या ठिकाणी जी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स आहे ती राईट करून दिलेली आहे, ती राईट करून घ्यायची. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, द ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू अँड इव्हेंट्स इज कॉल्ड डॅश डॅश. तर या ठिकाणी स्टिमुली हे राईट करायचं आहे. स्टिमुली म्हणजेच उत्तेजित होणे. त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, ऑन कम्प्लिटिंग दिअर लाईफ स्पॅन एव्हरी लिव्हिंग थिंग्स. तर या ठिकाणी डाईज राईट करायचे, फिल इन द ब्लँक्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फाइंड द ओल्ड वन आउट. तर ओल्ड वन आउटचा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी फर्स्ट दिलेला आहे, फाऊल, काऊ, डॉग, कॅट. तर वेगळा शब्द फाऊल आहे. फाऊल म्हणजे पक्षी, फाऊल. त्यानंतर सेकंड आहे, सेकंडची वेगळा जो वर्ड आहे तो ऑक्सिजन आहे. त्यानंतर थर्डचा ब्रेन आहे. त्यानंतर अडुळसा, धतुरा, बेहडा, हिरडा. या ठिकाणी धतुरा म्हणजे धोत्रा हा वेगळा वर्ड आहे. त्यानंतर या ठिकाणी फिफ्थ नंबरचं क्वेश्चन दिलेला आहे. तर कॉकरोच दिलं आहे, रॅट्स, लीस आणि माईस. तर लीस म्हणजे उवा, ज्या केसात असतात त्यांना लीस म्हणतात. आता तो वेगळा वर्ड आहे. त्यानंतर पुढे बघा, व्हॉट हेल्प देम टू ब्रीथ. तर बघा, खाली तुम्हाला काही ॲनिमल्सचे नावं दिलेले आहे आणि ते ब्रीथ कशाने करतात, म्हणजेच श्वासोच्छ्वास कशाने करतात असा प्रश्न दिलेला आहे. तर हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे. फक्त तुम्ही तो बघून राईट करायचा आहे. तर बघा, या ठिकाणी काही प्रश्नाला जागा पुरली नाही आहे, त्याच्यामुळं हा प्रश्न असं लिहिले गेलेला आहे. तर थोडंसं केअरफुली राईट करा. तर बघा, थर्ड नंबरचं क्वेश्चन या ठिकाणी ही स्पेलिंग इकडं थोडीशी इकडे गेलेली आहे, तर ती केअरफुली राईट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे फोर्थ नंबरचा, राईट द युजेस ऑफ फॉलोइंग ॲनिमल्स, प्लांट्स. तर या ठिकाणी फर्स्ट दिलेला आहे, फर्स्ट पॉईंट दिलेला आहे ॲनिमल्स. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲनिमल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी हनीबी दिले, याक्स दिले, त्यानंतर खाली तुम्हाला शीप दिले. तर हनीबी म्हणजे काय, तर हनीबी म्हणजे मधमाशी. आणि याक म्हणजे काय, तर याक म्हणजे वनगाय. तर हनीबी काय करत असते, तर हनीबी कलेक्ट नेक्टर फ्रॉम द फ्लावर्स. तर हनीबी हे फुलामधलं जे नॅक्टर असतं, नॅक्टर म्हणजे मकरंद, जो गोड पदार्थ असतो फुलामध्ये त्याला म्हणतात नॅक्टर. त्यालाच इंग्लिशमध्ये नॅक्टर म्हणतात आणि मराठीमध्ये मकरंद म्हणतात. तो जमा करून त्याचं कन्व्हर्ट म्हणजे रूपांतर हनीमध्ये करते. आणि हे जे हनी असतं ते ती स्टुअर्ड इन बी हॅवमध्ये स्टोअर करत असते. बी वॅक्स आणि हनी आर द यूजफुल प्रोडक्ट फॉर अस. आणि बी वॅक्स म्हणजे मध आणि मेन आणि मध हे आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यानंतर याक्स, तर या ठिकाणी दिलेलं आहे, मेनली यूज ॲज बेस्ट ऑफ बर्डन अँड मेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट इन हिली
and snow-capped regions in Nepal and Tibet. Yaks are useful for plowing the fields. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शीप. आता शीप ॲनिमल्स हा कसा यूजफुल आहे. शीप प्रोव्हाइड अस वूल, आपल्याला ते लोकर प्रोव्हाइड करत असतं. ॲट द सम प्लेस शीप्स मीट इज यूज ॲज फूड, तर काही प्लेसवर म्हणजे काही ठिकाणी त्याला त्याचं जे मांस जे असतं ते अन्न म्हणून त्याचा वापर केला जातो. शीप गिव्ह अस मिल्क, आणि शीप आपल्याला मिल्कसुद्धा देत असते आणि तिचा जो खत असतं ते सुद्धा उपयुक्त असतं. त्यानंतर पुढचा प्राणी आहे अर्थवर्म्स. आता अर्थवर्म म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थवर्म म्हणजे गांडूळ, आणि ते कसं शेतकऱ्याच्या उपयुक्त आहे तर ह्या ठिकाणी लिहून दिलेलं आहे, ते तुम्ही ॲज इट इज बघून राईट करू शकता. आता पुढचा प्राणी आहे डॉग. आता डॉग्स म्हणजे काय, तर आपल्याला माहिती तो कुत्रा आहे आणि तो काय करत असतो, खूप तो फेथफुल ॲनिमल आहे. त्यानंतर तो आपल्या घराचं राखण पण करतो. तर या ठिकाणी दिलं आहे डॉग इज अ लॉयल अँड फेथफुल ॲनिमल अँड कन्सिडर्ड ॲज द बेस्ट फ्रेंड ऑफ मॅन. डॉग गार्ड अवर हाऊस. नंतरचं सेकंड पॉईंट दिलेलं आहे प्लांट्स. प्लांट्स म्हणजे काय, तर वनस्पती. वनस्पतीमध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट दिलेला आहे जिंजर. जिंजर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे अद्रक. तर जिंजरचा वापर कशासाठी होतो, तर बघा, जिंजर यूज इन व्हेरियस डिशेस, म्हणजे वेगवेगळ्या डिशमध्ये जिंजरचा वापर होतो. त्यानंतर इट इज ऑल्सो यूज ॲज अ पॉप्युलर मेडिसिन, आणि ते एक औषधी वनस्पतीसुद्धा आहे. जिंजर एक्स्ट्रॅक्ट इज अ रेमेडी फॉर ऑल काइंड्स ऑफ ॲच अँड पेन्स, म्हणजे अनेक वेदना आणि दुःखावर जिंजरचा वापर होतो. त्यानंतर मँगो. आता पुढचं फळ दिलेलं आहे मँगो. आता आपल्याला माहिती आहे मँगो हा काय आहे, फ्रूटचा राजा आहे, किंग ऑफ फ्रूट्स. मँगो इज राईप ड्युरिंग द समर सीझन. द contain very high level of vitamin and तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुढची वनस्पती दिलेली आहे युकॅलिप्टस. युकॅलिप्टस म्हणजेच निलगिरी. त्यानंतर पुढची वनस्पती आहे ॲलोवेरा. ॲलोवेरा म्हणजे कोरफड. त्यानंतर पुढची आहे टर्मरिक. टर्मरिक जी इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट केलेली आहे ती ॲज इट इज बघून राईट करायची आहे. त्यानंतर पुढची वनस्पती आहे होली बेसियल. ते पण तुम्ही राईट करून दिलेलं आहे, ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे 5th नंबरचा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, आणि यामध्ये क्वेश्चन पण दिलेला आहे व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर हा जो क्वेश्चन आहे त्याचं जे आन्सर आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. व्हॉट आर द सिमिलॅरिटी म्हणजे प्राणी आणि प्लांट यामध्ये सारखेपणा कोणता आहे असा प्रश्न आहे. तर ते दोन्हीही लिव्हिंग थिंग आहे, प्राणी आणि वनस्पती. तर या ठिकाणी त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते या ठिकाणी लिहून दिलेले आहेत, ॲज इट इज ते बघून राईट करू शकता. पुढचा प्रश्न आहे व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर प्लांट्स अँड ॲनिमल्स यामधला जो डिफरन्सेस आहे तो या ठिकाणी राईट करून दिलेला आहे, आणि तुम्ही ॲज इट इज तो बघून लिहू शकता. आता डिफरन्सेस म्हणजे फरक, आणि तो फरक या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे 2 पॉईंटमध्ये, तुम्ही तो राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इन व्हॉट वेज आर प्लांट्स अँड ॲनिमल्स यूजफुल टू अस. तर तुम्हाला पुढचा प्रश्न दिलेला आहे किंवा हाऊ इज द प्लांट किंगडम यूजफुल टू अस. तर दोन्ही प्रश्नाचा अर्थ एकच आहे आणि दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे, आणि या ठिकाणी राईट करून दिलेला आहे, फक्त तुम्ही बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हाऊ इज द ॲनिमल किंगडम यूजफुल टू अस. आता हा प्रश्न तुम्हाला ॲनिमल्सवर दिलेला आहे, आणि ॲनिमल्स आपल्याला कसे यूजफुल आहेत तर या ठिकाणी ॲन्सरसुद्धा दिलेला आहे. डॉमेस्टिकेटेड ॲनिमल्स आर यूजफुल टू अस इन मेनी वेज. ॲनिमल प्रोव्हाइड अस विथ
food in the form of milk, meat, eggs, etc. Occupations like poultry, dairies, fisheries are dependent on animals. तर पुढचा प्रश्न आहे 5th नंबरचा. व्हॉट मेक्स लिव्हिंग थिंग्स डिफरंट फ्रॉम द नॉन लिव्हिंग थिंग्स. तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचा आन्सरसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. ॲज इट इज ते बघून राईट करू शकता. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न आहे. त्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही लिव्हिंग थिंग्स दिलेले आहेत. तर बघा या ठिकाणी स्नेक आहे, टॉर्टॉईज आहे, त्यानंतर बरेचसे ॲनिमल्स दिलेले आहे, कांगारूज. तर ह्या सर्व ॲनिमलची इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करून दिलेली आहे आणि ती तुम्ही ॲज इट इज बघून राईट करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जेवढे काही ॲनिमल्स आहे आणि त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी राईट केलेली आहे. तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही राईट करून घ्यायची आहे. तर बघा पुढं पण तुम्हाला या ठिकाणी आर्थवर्म, गुलमोहर, स्वीट पोटॅटो, क्रेपर, तर हे जे दिलेले आहे वनस्पती पण आहे आणि काही ॲनिमल्स पण आहेत. तर याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. तर ती लिहून घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. राईट इन डिटेल्स अबाउट हाऊ द प्लांट्स अँड ॲनिमल्स फाउंड इन युअर सराउंडिंग प्रूव्ह युजफुल ऑर हार्मफुल. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो सुद्धा राईट करून दिलेला आहे. तर तो सुद्धा तुम्ही ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे यूज युअर ब्रेन पॉवर. तर हा जो प्रश्न आहे तो सुद्धा सॉल्व केलेला आहे, फक्त बघून लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हाय हॅव सो मेनी टाईप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स बीन एबल टू सर्वाईव्ह ऑन द अर्थ इवन टुडे. तर हा जो प्रश्न आहे तो सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ओपन एंडेड क्वेश्चन. तर ओपन एंडेड क्वेश्चन यामध्ये जे 2 क्वेश्चन आहेत ते सुद्धा राईट करून दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6th स्टँडर्डमधील जनरल सायन्स या सब्जेक्ट्समधील द लिव्हिंग वर्ड्स या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.